पुण्यश्लोक राजमाता अहिल्याबाई होळकर यांच्या कार्याचं या ठिकाणी मी काही अहवाल देण्यासाठी बसलो नाही. त्यांचं लोकोपयोगी आणि अनेक मंदिराचं आणि अनेक धार्मिक स्थळाचं पुनर्जीवन महाराष्ट्रापासून तर देशाच्या कानाकोपऱ्यापर्यंत पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकरांनी त्यांचं कार्य त्या पद्धतीचं केलेलं आहे. पण आता काशी जे आमच्या हिंदूंचं श्रद्धास्थान आहे, ते काशी एक शहर नाही तर काशी एक हिंदूच्या श्रद्धास्थानातलं एक महत्वाचं स्थान आहे. आणि त्या ठिकाणी नरेंद्र मोदीजी हे त्या भागातले खासदार आहेत. एकदा नाही तर तीनदा त्यांनी विकासाच्या नावाने जे काही कॉरिडॉर तयार करण्याचा निर्णय घेतला, त्या निर्णयामध्ये अनेक मंदिरं उद्ध्वस्त त्यांनी मागच्या काळात केले. गुजरातचेच बिल्डर त्या ठिकाणी आणलेत, गुजरातचेच रिडेव्हलपर त्या ठिकाणी आणलेत आणि त्या माध्यमातून त्या ठिकाणी मॉल सिस्टीम उभी केली. आता दुसऱ्या टप्प्यामध्ये मणिकर्णिका या ठिकाणी, ज्या ठिकाणी देशातून नाहीतर विदेशातून अनेक लोकांना वाटतं की मला त्या ठिकाणी माझा अंतिम संस्कार व्हावा आणि त्या ठिकाणातून आम्हाला स्वर्ग मिळतं, अशा पद्धतीची एक भूमिका हिंदू श्रद्धेमध्ये आहे. त्याही स्थळाला योगी आणि मोदी या दोघांनी हिंदूचा बुरखा जो घातलेला आहे, त्यांनी त्याही स्थळाला उद्ध्वस्त केलेला आहे. त्या ठिकाणी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचं मोठी प्रतिमा होती, ती प्रतिमा पण त्या ठिकाणी तोडली गेली आणि पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर माता होळकरांच्या परिवारातल्या लोकांनी तिथल्या राज्य सरकारला पत्र दिलं, पण ते ऐकलं गेलं नाही. आणि या माध्यमातून आमच्या भावना दुखवल्या गेलेल्या आहेत, समस्त हिंदू समाजाच्या भावना दुखवल्या गेलेल्या आहेत, समस्त धनगर समाजाच्या भावना दुखवल्या गेलेल्या आहेत. आणि मी परवा उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ जी यांचं प्रेस ऐकत होतो, ते म्हणत होते की असं कुठलंही कार्य त्या ठिकाणी झालेलं नाही. एआयच्या माध्यमातून त्या ठिकाणी चुकीचं फुटेजेस पाठवले जातात, अशा पद्धतीचं योगी आदित्यनाथजी सांगतात आहेत. पण वस्तुस्थिती त्या ठिकाणी म्हणजे स्वतः होळकर परिवारातली लोक त्या ठिकाणी गेलेत, तिथली परिस्थिती पाहिली, त्यांनी तिथल्या राज्य सरकारला पत्र दिलं आणि तरी सुद्धा योगी आदित्यनाथजी खोटे बोलतात आहेत. म्हणजे आता संताचा बुरखा घातलेला व्यक्ती सुद्धा खोटं बोलताय, अशा पद्धतीचं चित्र आहे. आणि म्हणून मी महाराष्ट्रातून उद्या काशीला जातोय. मी अहिल्याबाई होळकरांच्या महाराष्ट्रातून जातोय आणि त्या ठिकाणातली वस्तुस्थिती बघून मी आणि ज्या पद्धतीनं त्या ठिकाणी राजमाता अहिल्याबाई होळकरांच्या प्रतिमेचं उद्ध्वस्त करण्याचं काम केलं गेलेलं आहे, हिंदूच्या भावना दुखवल्या गेलेल्या आहेत, या सगळ्या भूमिकेला त्या ठिकाणी जाऊन आम्ही त्या ठिकाणी सरकारचा, योगी सरकारचा आणि मोदी सरकारचा निषेध करण्याचा आम्ही संकल्प घेतलेला आहे. उद्या मी सकाळी त्या ठिकाणी जाणार आहे आणि त्यासाठी मी आपल्या समोर आलेलो आहे. पुण्यश्लोक राजमाता अहिल्याबाई होळकर इनका जो धर्म के लिए उनका जो काम है वो किसी को बताने का नहीं, वो तो सूरज को भी आईना दिखाने जैसे होगा. और उनका महाराष्ट्र से लेके तो पूरे देश में
राजमाता अहिल्याबाई होळकर ने जो काम किया है, कई जगह में मंदिर का निर्माण किया है, कई जगह में उसका पुनर्जीवन किया है। वैसे ही काशी में काशी विश्वनाथ जी का भी के मंदिर का भी पुनर्जीवन उनने किया था। वहां जो मणिकर्णिका जो घाट है, वो घाट का भी पुनर्जीवन अहिल्याबाई होळकर जी ने किया था और वहां पर राजमाता अहिल्याबाई होळकर की एक प्रतिमा लगाई गई थी और उनके कार्य का उससे एक पूरे नई जनरेशन को एक संदेश जा रहा था। लेकिन विकास के नाम से जिस तरह से योगी सरकार और मोदी जी वहां से सांसद है और मोदी जी 3 बार से सांसद है, वहां पे विकास के नाम से, कॉरिडोर के नाम से कहीं शिवलिंग को उद्ध्वस्त किया गया और उस सब जगह में गुजरात से रिडेवलपर लाकर वहां पे मॉल बनाने का काम किया गया है। बड़े बड़े उद्योजक वहां पर लाए गए हैं। पर्यटन का स्थल वहां पे बनाया जा रहा है। ये घाट को भी उन्हें उसी तरह उद्ध्वस्त किया है। वहां पे भी पर्यटन स्थल बनाने की उनकी सोच है। ये हमारे काशी सिर्फ शहर का नाम नहीं है, काशी ये हमारे हिंदुओं का श्रद्धा स्थान है और राजमाता अहिल्याबाई होळकर इनके जो कार्य की जो प्रेरणा वहां से मिलती थी, उनकी प्रतिमा भी तोड़ी गई है, उसका हम निषेध करते हैं। मैं खुद कल काशी जाऊंगा, वहां की हमारी कांग्रेस पार्टी की इकाई के भी लोग मेरे साथ रहेंगे और अहिल्याबाई होळकर के परिवार ने जो पत्र व्यवहार योगी सरकार को और केंद्र सरकार को किया है, वो पत्र की कॉपी भी मैं लेके जाऊंगा और इस तरह का जो राजमाता का अपमान करने का पाप योगी और मोदी सरकार ने किया है, उसका हम निषेध करेंगे और कल वस्तुस्थिति देखने मैं वहां जा रहा हूं। नाना, भाजपचं सरकार हे वारंवार बोलतं की आम्ही हिंदुत्ववादी सरकार आहोत, हिंदूंसाठी आम्ही कायम पुढे असतो, मात्र त्यात हिंदूंची पवित्र मानणारी जी जागा आणि हे जे मंदिर आहे ती फोडली जाईल, कुठेतरी बेडगी येते। बिलकुल आहे ना, हिंदूचे आहेत ना, मुसलमानाचे आहेत ना, बौद्धाचे आहेत ना, ईसाईचे आहेत ना, शिखाचे आहेत। हे फक्त सत्तेचे आहेत आणि सत्तेतून भ्रष्टाचार करणारी भाजप आहे। हिंदूचा बुरखा घातलेले आहेत, पण हिंदूचं ज्या देशामध्ये शीख ईसाई होता, शीख देशाचे प्रधानमंत्री होते त्यावेळेस हिंदू खतऱ्यात नव्हता, पण आता मोदी हिंदूचे प्रतीक म्हणून या देशाचे प्रधानमंत्री झालेत आणि आता देशात हिंदू खतरेमध्ये आहे। असं वल्गना करणाऱ्या हे जे हिंदुत्ववादी ज्या संघटना आहेत, आता त्यांना आम्ही काय बोलावं मला त्याच्यातलं हे करायचं नाही, पण या ठिकाणी ज्या पद्धतीनं पुण्यश्लोक राजमाता अहिल्याबाई होळकरांच्या प्रतिमेला तोडून जो महाराष्ट्राचाच नव्हे, महाराष्ट्रातल्या धनगर समाजाचाच नव्हे तर संपूर्ण भारत देशातल्या हिंदूचा अपमान करण्याचं पाप या मोदी आणि योगी सरकारने केलेलं आहे। ही आमची भूमिका आहे। नाना, हल्ली महापालिका निवडणुका पार पडल्या आहेत। मुंबईमध्ये काँग्रेसला फक्त 24 नगरसेवक निवडून आहेत, परंतु पुन्हा एकदा भाजपने आकडा जो आहे व्यवस्थित तो गाठलाय, जवळपास 88 नगरसेवक निवडून आले आणि त्यानंतर पत्र देखील लिहिलं आहे की जे बॅलेटवर आहे त्या निवडणुका झाल्या पाहिजे। बघा, महानगरपालिकेचं मतदानाचं पर्सेंटेज आपण पाहिलात आणि निवडणूक आयोगाने या निवडणुका सुट्टीच्या दिवशी न घेता यांनी सोमवार मंगळवार जे ऑफिस डे असते त्या दिवशी घेतल्या, त्या दिवशी सुट्टी ठेवली आणि हे मतदानाचं पर्सेंटेज वाढावं या दृष्टिकोनातून प्रयत्न झाला। पण आपण पाहिलं की वोटर लिस्टमध्ये मोठ्या प्रमाणात गडबड झाली आणि म्हणून निवडणूक आयोगाला आम्ही सांगितलं की वोटर लिस्ट जी आहे ती पारदर्शक आपण करावी। जी शाई लावण्याचं काम होतं ती कशी पुसली जाते तुमच्या माध्यमातून आम्ही पाहिलं। आणि दुसरं महत्वाचं आहे की लोकांचा आता या ईव्हीएम मशीनवर विश्वास राहिलेला नाही आणि म्हणून मतदान करायला जायचंच कशाला, हा जो अविश्वास मतदान प्रक्रियेवर जो झालेला आहे त्यासाठी अनेक राज्यात बॅलेटवर मतदान घेण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे। आणि म्हणून या पुरोगामी महाराष्ट्रामध्ये
शाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्रामध्ये जिथं लोकशाहीला दिशा देण्याचं काम ज्या महाराष्ट्रात झालं त्या महाराष्ट्रामध्ये जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणूक आयोगाने आणि राज्य सरकारने त्या पद्धतीचा पुढाकार घ्यावा म्हणून मुख्यमंत्र्याला आम्ही दोघांनाही पत्र दिलेलं आहे आणि ह्या ज्या महानगरपालिकेच्या निवडणुका आहेत त्याबद्दलचं अनेक लोकांमध्ये अजूनही संभ्रम चाललेलाच आहे. त्यामुळे कोण जिंकला कोण हारला हा नाही. आमचा मुद्दा एक आहे की जे लोकशाहीवर मतदानाच्या प्रक्रियेवर जे जनतेचा अविश्वास निर्माण होत चाललेला आहे त्या अविश्वासाला दूर करण्याचं काम निवडणूक आयोगाने बॅलेटवर मतदान करून करावं असं आमची भूमिका आहे. बीएमसी मध्ये मराठी नगरसेवकांची संख्या कमी आहे. त्याच पार्श्वभूमीवर पालघरमध्येही जे सरकारकडून शासनाकडून जी नोटिसा निघत आहेत त्या आता गुजरातीमधून निघाल्या आहेत. एकीकडे इकडे बीएमसी मध्ये मराठी संख्या जास्त, दुसरीकडे गुजरातीची नोटीस काढणं कुठे ना कुठे असं वाटतं की ते महाराष्ट्राचं गुजरातीकरण व्हायला सुरुवात झाली. मी तुम्हाला हा विषय जेव्हा प्रदेशाध्यक्ष असताना मी त्याच वेळेस मांडलेला होता. त्यानंतर मग अनेक राजकीय पक्षाच्या नेत्यांनी मांडलेला आहे. मुंबई या शहरालाच महाराष्ट्रापासून वेगळं करण्याचं काम दिल्लीमध्ये बसलेल्या सरकारने सुरू केलेलं आहे. हे शहर उद्याच्या काळात हे केंद्रशासित झालं तर हे नाविन्य ठरणार नाही. त्या पद्धतीचा घाट केंद्र सरकारने रचलेला आहे. आर्टिकल 3 प्रमाणे केंद्र सरकारला त्याचे अधिकार आहेत. आता महानगरपालिका आपल्या ताब्यात घेऊन त्या पद्धतीचं एक व्यवस्था मुंबईला महाराष्ट्रामधून वेगळं करण्याचं काम त्यांनी सुरू केलेलं आहे. आणि मी हे सांगतो आरोप नाही आहे, ही वस्तुस्थिती येणाऱ्या दिवसात आपल्याला पाहायला मिळणार आहे. राहिलं पालघरमध्ये ते गुजराती प्रेम आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. राज्यातलं सरकार हे गुजरात धार्जनी आहे हे आम्ही कालपर्यंत सांगत होतो. आता त्याची वस्तुस्थिती आपल्याला पाहायला मिळते आहे की आमच्या पालघर जिल्ह्यात ज्या पद्धतीनं शेतकऱ्यांना गुजराती भाषेमध्ये नोटीस दिल्या जातात आहेत याचाच अर्थ एकीकडे मराठी भाषेला अविभाज्य दर्जा देणं आणि एकीकडे मराठीचा अपमान करण्याचं पाप केंद्र आणि राज्य सरकार करताना आपण पाहतोय. आणि म्हणून या निमित्तानं मराठी भाषिकांनाच उद्ध्वस्त करण्याचं पाप हे महाराष्ट्रातलं आणि केंद्रातलं सरकार करते आहे. त्याचंच आपल्याला दर्शन आता पालघर जिल्ह्यामध्ये होते आहे. नाना, मुंबईमध्ये आता बिहार भवन सुरू होणार आहे. जेव्हा तुमचं म्हणजे महाविकास आघाडीचं सरकार होतं तेव्हा मराठी भाषा भवन उभं करण्यासाठी देखील तुम्ही पुढाकार घेतला होता. मात्र ते काही अजून झाले नाहीये. परंतु आता बिहार भवन मुंबईत सुरू होणार आहे. बघा, अनेक राज्यांचे भवन आपल्या मुंबई शहरामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे. मुंबई हे देशाची आर्थिक राजधानी आहे. मुंबईवर महाराष्ट्राचा तर अधिकार पूर्णच आहे, त्याला कोणी तोडू शकत नाही. पण जेव्हा हे देशाची आर्थिक राजधानी असताना या मुंबईमध्ये आणि महाराष्ट्रामध्ये उद्योग येण्याच्या दृष्टिकोनातून आणि या राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात लागत लागली पाहिजे आणि उद्योगाला त्या पद्धतीची दिशा मिळाली पाहिजे हा दृष्टिकोन ठेवून या मुंबई शहरामध्ये अनेक राज्यांचे भवन इथं आहेत. हे काही नवीन पहिल्यांदा बिहार राज्याचं बनतं हे नाही. हे पहिल्यांदा काही असं काही होत आहे असं तर आपल्याला म्हणता येणार नाही. पण हे जे नकली प्रेम महाराष्ट्रावर दाखवण्याचं काम महाराष्ट्रातले राज्यकर्ते करतात आणि त्याचा परिणाम अनेक राज्यात आणि आपण जे धर्माच्या नावाने जे तेढ निर्माण करणारी व्यवस्था राज्यकर्त्यामध्ये बसलेली आहे त्याचे परिणाम जागतिक पातळीवरही आपल्याला पाहायला मिळते. म्हणजे एकीकडे शाहरुख खाननी पश्चिम बंगालचा खेळाडू म्हणजे बांगलादेशातला खेळाडू त्याला आपल्या टीममध्ये घेतलं तर त्याचा
आपल्या देशातल्या राज्यकर्त्यांच्याच माध्यमातून विरोध झाला आणि त्याच देशाच्या बळकुट्या प्रधानमंत्री त्याला संरक्षण देण्याचं काम नरेंद्र मोदी करतात आहेत. आज तिथल्या हिंदूवर रोज अत्याचार होते आहे. आता त्या हिंदूवर अत्याचार होत आहे तर हे काय चाललेत का आता? ज्यांनी धर्मावर प्रेम दाखवून तिथं तेढ निर्माण करतात आहे जागतिक पातळीवर ज्या पद्धतीनं आज आपल्या देशातले त्यांना माहिती नसेल म्हणून मी सांगतो की 10 कोटी भारतीय आज जगाच्या अनेक भागामध्ये आहेत आणि या पद्धतीनं जो तेढ धार्मिक निर्माण करून जागतिक पातळीवर जो मेसेज देण्याचं काम केलं जाते त्यामुळे 10 कोटी लोकांचा जीव धोक्यात जागतिक पातळीवर आपल्याला पाहायला मिळते. आणि म्हणून राज्यकर्त्यांना आमची विनंती आहे की आमच्या देशाची संविधान आमच्या देशात संविधान जो आहे तो संविधान सर्वधर्म समभावाचा आहे आणि त्यामुळे या पद्धतीनं धार्मिक तेढ निर्माण करून स्वतःची राजकीय पोळी तुम्ही शेकू शकता. पण जागतिक पातळीवर जे आमचे मग तिथे हिंदू पण आहेत जागतिक पातळीवर त्यांची अवस्था काय होते आहे? म्हणजे एकीकडे देशामध्ये हिंदूवर अन्याय झालेत, शेतकरी रोज आत्महत्या करतात आहेत, बेरोजगार आत्महत्या करतात आहेत, तर ते हिंदूच आहेत तर ते रोज आत्महत्या केलं तर चालतात. पण या पद्धतीचं वेगळं जे प्रेम दाखवायचं आणि आपली राजकीय पोळी शेकायची हे या देशात चालणार नाही, या राज्यात चालणार नाही. नाना, पुन्हा एकदा हॉटेल पॉलिटिक्स पाहायला मिळत आहे. एकनाथ शिंदे यांनी आपल्या नगरसेवकांना म्हणजे आता सोडलंय परंतु 3 दिवस हॉटेलमध्ये ठेवलं होतं. भीती आहे का एकनाथ शिंदेंना? अजून तर तुम्हाला आम्ही मागेच सांगितलं होतं की अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांचा गेम भाजप करणार हे मागेच सांगितलं होतं. अजून खूप खेळ आहे. आता तुम्ही अजून जवळ आता काही जास्त दिवस नाही आहे. हे तुम्हाला येत्या आठवड्यातच हे सगळं खेळ चालला जाईल. आता आपल्या राज्याचे मुख्यमंत्री दाऊसमध्ये आहेत. आता किती आपल्या राज्यातले उद्योगपती तिकडे गेले आणि त्यांना तिकडे आणणार मग त्याचं चालला खेळ. उद्योग तर येत काय तुम्ही सांगत आहे. पण दिल्लीवरून मुख्यमंत्र्याला आदेश चाललेला आहे की मुंबईचा महापौर भाजपच होणार आहे आणि त्याच्यामध्ये कोणाचं ऐकलं जाणार वगैरे आता मी तुमच्या पेपर आणि माध्यमात ऐकतोय. पण अजून मोठे गेम होणार आहेत. महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये येत्या 8 दिवसात खूप उलटफेर होणार आहेत आणि मी तुम्हाला अजून सांगतोय की महाराष्ट्रातल्या जनतेला काँग्रेसची सत्ता पाहिजे अशा पद्धतीचं वातावरण आहे. फक्त यांनी बॅलेटवर मतदान घ्यावं, बाकीचं मग तुम्हाला लोक बरोबर करणार. शिवसेना आणि भाजपने एकत्र निवडणूक लढवली मात्र आता शिवसेनेचे जे पराभूत उमेदवार आहेत सदानंद सरवणकर यांचे सुपुत्र समाधान सरवणकर त्यांनी थेट भाजपवरच आरोप केला की त्यांनी आम्हाला हरवलं. ते चालणार आहे ना. मी तर पहिले सांगितलंच ना की शिंदे आणि अजित पवार यांचा गेम भाजप करेल आणि केला. जे पिंपरी चिंचवड पुणे अजित पवारांचं आणि पवार साहेबांची मालकी होती आता कुणाजवळ आहे. त्याच्यामुळे आणि इकडे पण ठाणेपासून नवी मुंबईपासून सगळे तसंच झालेलं आहे. त्याच्यामुळे भाजप काय करणार होतं मी पहिलेच सांगितलं. त्याच्यामुळे अजून खेळ आहे समोर. अजून 8 दिवस थांबा. महाराष्ट्रात मोठ्या घडामोडी राजकीय घडणार आहेत. बिलकुल तुम्ही थोडे दिवस थांबा. अजून खेळ खूप आहेत. नाना, आपल्याच पक्षातून खरं तर वाद समोर होते. वारंवार पाहतोय वर्षा गायकवाड असेल भाई जगताप असेल एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करतायत. विजय होऊन देखील आता मागणी होते वर्षा गायकवाड यांच्या राजीनामे. एक बघा, मला असं वाटतं की जाहीरपणे वक्तव्य करण्यापेक्षा पक्षाच्या मिटिंगमध्ये सगळ्यांनी आपलं मत मांडण्याचा अधिकार आहे. आमच्या काँग्रेसमध्ये फ्रीडम आहे. फ्रीडमचा अर्थ पार्टी मिटिंगमध्ये बोलण्याचा अधिकार आहे. बाहेर वक्तव्य या पद्धतीचं कोणीही करू नये असं आमचं मत. मुंबई महानगरपालिकेच्या दृष्टिकोनातून एक प्रश्न आहे की सध्या वंचित आणि आपली युती होती. वंचितने 16 जागांवरती आपला एकही उमेदवार दिला नाही. त्याचबरोबर काँग्रेसचाही उमेदवार नव्हता. तर या भूमिकेबाबत काय सांगा. ही गंभीर बाब आहे. जेव्हा पक्षाची मिटिंग होईल या विषयावरची सगळी चर्चा होईल. त्याच्यामध्ये आम्ही चर्चा करू. हे पक्षाच्या राजकीय जे दिशा आम्हाला भविष्यात ठरवायची आहे त्याच्यामध्ये या सगळ्या विषयावरचा आढावा आम्ही घेऊ. आता अलायन्स झालेलं होतं, का उभं नाही झालं काय नाही त्याच्यावरची चर्चा आत्ता करण्याचं काही कारण नाही. सर
नितीन नवीन राष्ट्रीय अध्यक्ष झालेत. वंचित बहुजन आघाडी बीजेपीचे नितीन नवीन राष्ट्रीय अध्यक्ष झालेले आहेत आणि महाराष्ट्रातले बरेचसे आमदार आज दिल्लीमध्ये आहेत. त्यांच्या स्वागतासाठी कसं पाहताय? नवीन आणि नवीन नितीन नवीन आणि ते सांगतो नवीन आणि नवीन राष्ट्रीय अध्यक्ष भारतीय जनता पार्टी झाले त्याला आमच्या शुभेच्छाच आहे. पण नड्डांनी जसं संघाची आम्हाला गरज नाही असं सांगितलं होतं, आता नवीननी त्याच्यावर नवीन अध्यक्षांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त करावी एवढंच आमची अपेक्षा. नाही नाना मुद्दा असा आहे त्याच्यामध्ये 52 वय वर्ष असलेले नितीन गरबी तेव्हा अध्यक्ष झाले होते, जेव्हा तुम्ही खासदार होता तेव्हा. आता 45 वय वर्ष झालंय भाजपाचं, तर तेव्हा 45 वर्षीय अध्यक्ष झालाय नितीन नवीन. आता प्रधानमंत्री पण तसंच नवीन आपल्या राष्ट्रीय अध्यक्षासारखा तरुण करावा असं भाजपला काही तशा पद्धतीची सद्बुद्धी यावं अशी अपेक्षा. 29 करेक्ट कार्यक्रम आहे का? मी काय म्हटलं तुम्हाला सांगितलं आताच करावं ना. जसं नड्डा होते नड्डांना काढून तरुण राष्ट्रीय अध्यक्ष केला तसं आता बदलून तरुण अध्यक्ष प्रधानमंत्री करावं अशा सदिच्छा. मित्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राहुल दौऱ्यावरती आहेत, मोठे मोठे करार होत आहेत. तिथं त्यांचं स्वागत जवळपास प्रधानमंत्र्यांचं जसं स्वागत होतं तसं पद्धतीनं त्यांचं स्वागत झालेलं आहे. कसं बघताय? मला असं वाटतं की इव्हेंट आम्ही खूप पाहिलेले आहेत भाजपच्या आणि या महायुतीच्या सरकारमध्ये. त्याची प्रॉपर अंमलबजावणी व्हावी. म्हणजे शिंदेंनी पण खूप सारे लाखो करोड रुपयाचे या ठिकाणी उद्योग आणलेले होते. मग आमचा प्रश्न असा आहे की मग बेरोजगारी महाराष्ट्रात का वाढली त्याचं उत्तर त्यांनी द्यावं. उद्योग लागले असते तर तुम्हाला महाराष्ट्र हा बेरोजगाराचा महाराष्ट्र म्हणून ओळखला गेला नसता. म्हणून मला असं वाटतं की जेव्हा जेव्हा येतील ते देशात आपल्या दाऊसमधून थंड हवेतून तिथून जेव्हा येतील तर थंड डोक्याने वस्तुस्थिती त्या ठिकाणी मांडावी. पहिलेच राज्य कर्जामध्ये डुबलेलं आहे 10 लाख कोटीच्या वर. कर्मचाऱ्याचे पगारही आम्ही ओव्हरड्राफ्ट करून देतोय. त्यामुळे कर्मचाऱ्याचे पगारासाठी पैसा नाही, विकासासाठी पैसा नाही. पण दाऊसमध्ये जाऊन कोट्यावधी रुपये खर्च, कोट्यावधी, हलका खर्च नाही होत. म्हणजे शिंदेंचाही आपण त्यावेळेचा खर्च पाहिला किती मोठा खर्च होता तो. त्यामुळे कोट्यावधी रुपये जे खर्च करून जेव्हा येतील जनतेचे त्यावेळेस महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात उद्योग यावे हीच अपेक्षा आमची. सत्कार आणि इव्हेंट याच्यावर आमचं लक्ष नाही, कारण की जनतेच्या पैशाची लूट करणं प्रधानमंत्री असतील की मुख्यमंत्री असतील ते करतातच आहेत. त्यामुळे आम्हाला त्याच्यामध्ये जास्त जायचं नाही, पण त्या पैशाचा उपयोग या ठिकाणी प्रॉपर व्हावा आणि मोठ्या प्रमाणात उद्योग यावेत ही अपेक्षा आमची आहे. एक दावा केलाय संजय राऊत यांनी, म्हणतात की एकनाथ शिंदे यांना महायुतीमध्ये ठेवायचं की नाही याबाबत दिल्लीमध्ये चिंतन बैठका सुरू आहे. हा दावा किती सार्थ वाटतो? काय संजय राऊत दिल्ली खासदार आहेत त्याच्यामुळे त्यांना खूप सारं माहिती असेल. तिथं भाजपचं चिंतन काय चाललेलं असेल त्यांना जास्त माहिती असेल. पण मी तुम्हाला मगाशी सांगितलं की येत्या 8-10 दिवस या 2-4-8 दिवसात मोठ्या घडामोडी महाराष्ट्राच्या राजकारणात पाहायला मिळतील असं आम्हाला वाटतंय. कारण की जे खलबत्ते चाललेले आहेत सत्ता पक्षामध्ये त्यामुळे ते खलबत्ते किती दाऊसहून आल्यावरून आताकडे दाऊसवरून सगळं चक्र चाललेलं आहे. तर त्यामुळे दाऊस आणि दिल्ली द आणि द या दोन ठिकाणी जे चाललेले आहेत द मध्ये तर त्याच्यामध्ये काय खेळ आता येऊन मुंबईमध्ये काय होणार तर त्यामध्ये आपल्याला येईल कळेल त्याच्यावर. अभी प्रधानमंत्री का बयान आया कि जो कांग्रेस है वो हारने के बाद रिव्यू नहीं करती है, देखती नहीं है, और कांग्रेस के साथ जो जुड़े हुए परिवार हैं, महाराष्ट्र की बात कही, मुंबई की बात कही, कि वो भी अपना रिव्यू नहीं करते और उसमें हिम्मत नहीं है बोलने के लिए कि किस वजह से हारे. जबकि बीजेपी हारती है और जीतती है जब भी अपने उस पर रिव्यू करती है कि क्या कमी रही. विश्लेषण. मुझे नरेंद्र मोदी जी को मेरा सवाल ऐसा है कि चुनाव प्रक्रिया में पारदर्शिता एक बार लेके आई, फिर किसको ऊपर चिंतन करने का समय आता है वो देश की जनता बताए. जब देश की जनता बार बार कहती कि हमें ईवीएम पे भरोसा नहीं है, हम नहीं बोल रहे. तुम्हारा चुनाव आयोग, मैंने अब चुनाव आयोग को तो स्वायत्ता रही नहीं, अभी हम सिर्फ घटना तक सीमित है चुनाव आयोग.
वो किसके इशारे पे काम करता है वो देश की जनता समझ रही है। हमारे नेता राहुल जी बार बार उसी इशू को उठा रहे हैं। एक बार मोदी जी आप हमें चिंतन करने को लगा रहे हो तो आप एक चिंतन कर लिए कि मैं बेईमानी से चुन के आ रहा हूं, मैं देश को बेच भी दे रहा हूं रोज, तो भी लोग मुझे वोट दे रहे हैं। ये तुम्हारी गलतफहमी है। हिम्मत है तो एक बार बैलेट पे वोट लेके दिखाइए, देश में एक चुनाव करवा लीजिए। लोकसभा का ही चुनाव आने वाले दिनों में करा लीजिए कि हम बैलेट पे चुनाव करने वाले डिक्लेयर कर दीजिए। लोकसभा में आपने कहा कि हम जनगणना करेंगे जाति न्याय, अभी तक नहीं हुई। बजट प्रोविजन करके रखा है आपने और अभी तक नहीं किया। बोलते हैं कि अभी हम लोग उस तरह नहीं करेंगे, अलग करेंगे। अरे तुम लोकसभा में बोलने वाले बयान को बदलते तो तुम्हें चिंतन की जरूरत है। कांग्रेस को तुम नहीं हरा रहे हो, कांग्रेस को चुनाव आयोग हरवा रहा है, यह हमारा कहना है। और वो आज न कल खुलेगा और तब जनता इनको जवाब देंगी और तब इनको चिंतन करने की जरूरत पड़ेगी। प्रधानमंत्री का बयान आया, एक प्रधानमंत्री का बयान आया, अर्बन नक्सलिज्म के ऊपर बात कही कि ये देश में नहीं अब देश के बाहर भी अर्बन इंटरनेशनल हो गया है और हमेशा इंडिया के खिलाफ अर्बन नक्सलिज्म हो रहा है। इस तरह से बयान दिया प्रधानमंत्री। मुझे लगता है कि देश के गृह मंत्री ये बार बार कहते हैं कि हमारे देश से जंगल वाला नक्सल खत्म हो गया। अब वो कौन से आधार पर कहते हैं पता नहीं, हम उस एरिया में रहते हैं, हमें पता है नक्सल को कैसे आर्थिक मदद की जा रही है, कौन कर रहे हैं, वो सरकार के पास मालूमात है जो लोग मदद कर रहे हैं। लेकिन सरकार कुछ नहीं कर रही है। तो रहा अर्बन नक्सल की बात लाई जा रही है। हमारे राज्य में भी हमारे मुख्यमंत्री ने कानून लाया, जन सुरक्षा का कानून। कोई जरूरत नहीं था उस कानून को लाने के लिए। अब सरकार के विरोध बोलने का ही अधिकार नहीं है। जो सरकार के विरोध बोलेगा, सरकार की कार्यशैली के ऊपर बोलेगा, देश बेचे राज्य बेचे तो भी उस पर बोलने का नहीं। अगर जो बोलेगा तो शहरी नक्सलवाद हो जाता। तो प्रधानमंत्री एक बार स्पष्ट कर लिया है कि किसको वो शहरी नक्सलवाद बोल रहे हैं, कौन से किसको आप नक्सलवादी बोलते हो। फिर तुम्हारे पास देश से और राज्यों में सरकारें तुम्हारी है। कभी कभी तो आप बोलते हैं कि हमको 3 इंजन वाली सरकार हो, 3 इंजन की सरकार हो गई है। तो तुम्हारे को मेजॉरिटी में सरकार आने के बाद शहरी नक्सल मूवमेंट बढ़ने का कारण क्या? तुम किसको नक्सलवादी बोल रहे हो? तो प्रधानमंत्री ने एक बार वो स्पष्ट करना चाहिए ना। इसी भाषा का उपयोग कर शहर में रहने वाले लोग अब सब नक्सलवादी हो गए, क्या हो गए, क्या किसको बोलना चाहते हो, तो एक बार उन्हें स्पष्ट करना चाहिए। संजय राउत का बयान आया कि पहली बार ऐसा हो रहा है कि मुंबई का जो महापौर है वो दिल्ली से चुना जा रहा है और अमित शाह चुन रहे हैं कि ये बनेगा महापौर। मैं अभी उस विषय पे चर्चा नहीं करूंगा और मुझे लगता है कि 22 तारीख को लॉटरी निकलने वाली है। कैटेगरी आएगी, उसमें क्या क्या आएगी। लेकिन महाराष्ट्र की राजनीति में चुनाव आयोग कैसे हस्तक्षेप कर रहा है ये पहली बार हो रहा है। महाराष्ट्र में नगरपालिका के चुनाव पूरे हो गए, महानगर पालिका के चुनाव पूरे हो गए, लेकिन जिला परिषद पंचायत समिति के चुनाव लगाते समय में चुनाव आयोग ने मराठवाड़ा और विदर्भ के जिला परिषद पंचायत समिति के चुनाव आरक्षण के नाम से उसको रोक के रखा है। अब मेरा सवाल खड़ा होता है ये कि भाई नगर पालिका और महानगर पालिका में आरक्षण बराबर था क्या? वो कैसे चुनाव किए? यही फडणवीस बोलते थे कि मैं 24 घंटे में तुमको आरक्षण लाके दूंगा। तुम्हारी सरकार आके 2.5 साल हो गए, पहली वाली और अभी की मिला के 2.5 साल हो गई। फिर आपके ज्यादा 3.5 साल हो गए, फिर आपने आरक्षण क्यों क्लियर नहीं किया? कोर्ट ने डंडा लगाने के बाद 31 जनवरी तक तुम इलेक्शन लो करके इलेक्शन लगाए गए। लोकतांत्रिक व्यवस्था आपको एक्सेप्ट नहीं है, इस तरह की बातें हो रही है। और इसलिए मुझे लगता है कि जब लॉटरी खुलेंगी, लॉटरी के अंदर जो क्या कुछ आने वाला है वो तो अपने को पता लगेगा 22 तारीख को। अब वो
बीजेपी राष्ट्रीय पार्टी है तो बीजेपी का राष्ट्रीय नेतृत्व ही डिसाइड करेगा किसको बनाने का नहीं बनाने का। वो उसमें मैं कोई उनके अधिकार में हमें हस्तक्षेप करने को कोई कारण नहीं है। लेकिन जो लोकतांत्रिक व्यवस्था को खत्म करने का काम चुनाव आयोग के माध्यम से जो किया जा रहा है उस पर हमारा आक्षेप है। बीते हुए इलेक्शन में हमने देखा कि एमआईएम को काफी ज्यादा सक्सेस मिला। उन्हीं की एक काफी यंग कॉर्पोरेटर है मुंब्रा से, शहर शेख उनका नाम है। उन्होंने कहा कि जिस तरीके से एमआईएम खास करके मुंब्रा जैसे भागों में बढ़ रही है, इससे पता चलता है कि आने वाले समय में वैसे शहरों का पूरी तरीके से रंग भी हरा हो जाएगा। इन तरीके की कम्युनलाइज स्टेटमेंट्स कॉर्पोरेट। देखो, कोई भगवे की बात करता है, कोई हरे की बात करता है, हम तिरंगे की बात करते हैं। हमारे देश का जो कलर है हमारा, वो कलर है, वो तिरंगा कलर है। और तिरंगे को तोड़ने का काम, उसको जो करना चाहते वो कदापि इस देश में नहीं चलेगा। तिरंगा हमारा सम्मान है और तिरंगा का कोई भी अपमान करना चाहे उसको देश की जनता कोई एक्सेप्ट नहीं करती। ना जिस तरह से होटल पॉलिटिक्स हो रही है, एकनाथ शिंदे ने अपने जितने भी कॉर्पोरेटर थे उनको होटल में रखा और दबाव बनाया, किस तरह से देखते हो? अब ये भी कहा कि आज वो चेकआउट हो गए हैं सभी कॉर्पोरेटर, क्या कहते हैं? देखो, दबाव राजनीति तो शुरू है। जिस तरह से शिंदे ने अपने कॉर्पोरेटर होटल में रखा, उनके ऊपर दबाव होगा, इसलिए फिर शिंदे पे दबाव आ गया होगा। तो ये दबाव राजनीति तो चल रही है। बीजेपी की तो राजनीति दबाव राजनीति है। तो दबाव राजनीति के पीछे में शिंदे पीछे जा रहे हैं और बहुत सारी बातें अभी आने वाले दिनों में आपको स्पष्ट होंगी। उस पर अभी मैं चर्चा करने में, मेरे उनके पार्टी में क्या होने वाला नहीं होने वाला उस पर डिस्कशन नहीं करना। लेकिन महाराष्ट्र की राजनीति में बहुत सारे उलटफेर होने के चांसेस। कल्याण डोंबिवली में भी जो है नगर सेवकों को खरीदने के लिए पैसे ऑफर किए जा रहे हैं। बीजेपी जो है चाह रही कि हमारा मेयर बने, इसे कैसे देखते हैं? देखो, बीजेपी के पास सत्ता से भ्रष्टाचार, भ्रष्टाचार से सत्ता, ये बीजेपी का कॉन्सेप्ट है और बीजेपी उसको पूरी तरह से एक लोकतांत्रिक व्यवस्था में उतारने का काम कर रही है और वो आपके सामने दिख रहा है। कहीं ना कहीं एकनाथ शिंदे होटल में अपने सारे कॉर्पोरेटर्स को रख रहे हैं। अमूमन जो बैठकें होती हैं वो पार्टी कार्यालय में होती हैं, सारी प्रक्रिया वहीं होती है, हर एक की वहीं पे हो रही है। उनको होटल में जाने का कारण क्या? एकनाथ शिंदे प्रेशर टैक्टिक्स कर रहे हैं? क्योंकि उन्होंने बार बार वो कह रहे हैं कि आने वाला समय जन शताब्दी वर्ष है बाबा साहेब ठाकरे का, इसलिए हमें मेयर हमारा बनना चाहिए, शिवसेना का होना चाहिए। बिल्कुल, मेरा उनके पॉलिटिक्स में हम लोगों को बहुत ज्यादा उनके पार्टी के पॉलिटिक्स है, लेकिन शिंदे पे दबाव है। शिंदे ने जिस तरह से अपने पार्षदों को अंदर रखने का व्यवस्था किया था होटल में, फिर उनको निकाल दिया। शिंदे पे बड़ा प्रेशर है, वही स्पष्ट होता है। और मुझे लगता है कि महाराष्ट्र के राजनीति में मैं बार बार ये कह रहा हूँ कि ये सब आप लोग देख रहे हो, ये दबाव तंत्र का राजनीति बीजेपी अजित पवार और शिंदे के ऊपर कर रही है। और उसी का परिणाम है कि आज भी मंत्रालय में आप देखोगे तो पूरी फाइल हर डिपार्टमेंट की मुख्यमंत्री के पास जाएंगी, तभी वो उसके आदेश पारित किए जाते हैं। पहले महाराष्ट्र में ऐसा नहीं होता था। एक बार वो डिपार्टमेंट को हमने फंड एलोकेट किया कि उसके बाद मंत्री और उसके आधार पर उनके डिपार्टमेंट का काम चलता था। पहली बार सीएमओ से आपने पूरी राजनीति होते हुए देख रहे हो, तो उसमें ना अजित पवार ना एकनाथ शिंदे कुछ बोल नहीं सक रहे हैं। उनके ऊपर एक बड़ा दबाव है और दबाव की राजनीति हम विधानसभा में भी देखते हैं और अभी मंत्रालय में भी आपको देखने मिलती है। आप काशी जा रहे हैं, बहुत सारे वीडियोस को दूसरी सरकार एआई बता रही है, क्या कहेंगे? मैं इसलिए वहां जा रहा हूं कि योगी ने खुद वहां पर कहा है कि ये एआई के माध्यम से बनाया है, इसलिए मैं वहां खुद जा रहा हूं। मुझे आज ही मैं हमारे प्रदेश अध्यक्ष अजय राय से मैंने बात की। अजय राय ने कहा कि उस एरिया को जाने को प्रतिबंधित किया गया है। क्यों प्रतिबंधित किया है? अगर वो एआई है तो वास्तुस्थिति लोगों को दिखाना चाहिए ना, वो क्यों प्रतिबंधित किया है? तो भी कल हम लोग वहां पहुंचेंगे और हम वहां जाने की पूरी कोशिश करेंगे और वस्तुस्थिति हम देखेंगे। यह है कि वस्तुस्थिति है वो हम देखेंगे और इसलिए मैं खुद काशी जा रहा हूँ। आंदोलन करेंगे वहां पे? बिल्कुल बिल्कुल, हम
वहां जाके हम करेंगे, आंदोलन भी करेंगे और महाराष्ट्र में वहां की वस्तुस्थिति आके बताएंगे। और ये महाराष्ट्र का अपमान है और देश का अपमान और हमारे हिंदू संस्कृति का अपमान करने का काम की वास्तविकता हम लोगों के सामने रखेंगे। दूसरा ये कि नितिन नवीन राष्ट्रीय अध्यक्ष 40 साल की उम्र है, बहुत ही यंग राष्ट्रीय अध्यक्ष दिया है। 21 साल की प्रक्रिया ही चल रही थी, अब दिया बिल्कुल यंग। तो क्या लग रहा है पार्टी को नई दिशा देंगे? हमने कहा है कि जो निर्णय हमने जब भी कहा है कि जो निर्णय नड्डा जी ने किया था कि आरएसएस की हमें मदद नहीं चाहिए, हम अब बड़े हो गए, वही बात को वो दोहराते क्या, वो एक बात हमको उनसे सुनना है, हमारी शुभकामनाएं उनको। और दूसरा, जिस तरह से भाजपा ने उनके राष्ट्रीय अध्यक्ष युवा बनाया है, तो देश का प्रधानमंत्री भी वो युवा बनाना चाहिए, ये भूमिका हमारी है। दूसरा है कि हम देख रहे हैं कि बीएमसी में अभी तो चुनाव हुआ है, उसके पहले ही कुर्ला में लोगों की दुकानें जो है इलीगल कहकर बीएमसी की ओर से तोड़ी जा रही है। कुर्ला इलाके की जो है काफी मुस्लिम है, उनकी भी दुकानें वहाँ टूट रही है। अब बहुत सारा होगा धर्म के नाम से राजनीति करने वालों के, इसमें ये बहुत सारे प्रॉब्लम खड़े बीजेपी करेंगी, वो आने वाला कल बताएगा। आपने एक चीज का इशारा किया था कि आने वाले कुछ दिनों में राजनीतिक हलचल हो सकती है। बिल्कुल हो सकती है ना। मेरे को देखो, शिंदे ने उनके पार्षदों पे जो दबाव था, उसलिए उनके डर की वजह से उन्हें होटल में रखा। अब शिंदे पे और दबाव होगा तो शिंदे ने उनको छोड़ दिया। तो दबाव राजनीति बीजेपी पूरे तरह से कर रही है। दिल्ली से ये पूरे राजनीति दबाव बनते जा रहा है और मुझे लगता है कि आने वाले कल में बहुत सारे चेंजेस आपको ये जो पिक्चर बन रहा है उसके आधार पर देखने मिलेगा। उसका अंदाज हमारा वो है। सर, क्या कांग्रेस को अगर ऑफर किया जाता है कि मेयर पद की आपकी जरूरत है, तो क्या कांग्रेस उद्धव ठाकरे के साथ जाएगी? बिल्कुल, बीजेपी को रोकने के लिए कांग्रेस वो कदम उठा सकती है, उसमें कोई दो मत नहीं है। हमारा हाईकमांड का उसमें ये लगेगा, लेकिन मुझे लगता है कि हमारा हाईकमांड भी उस पर सकारात्मक रहेगा। नहीं, मुझे जाना है। सवाल लेना